नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या भगव्या शिवमय शुभेच्छा. आज जरा आवाज खराब आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर बघा, शिवजयंती निमित्त आपल्या सोसायटीमध्ये खूप छान-छान प्रोग्राम अरेंज केले जातात दरवर्षी आणि त्याची जय्यत तयारी तर तुम्ही पाहिलीच असेल आपल्या शॉर्ट्समध्ये. मग आठवडा 2 आठवडे अगोदरपासून त्याची तयारी चालू होते. सकाळी मस्तपैकी 2 क्लास घेऊन आले, त्यानंतरनं खाली गेले, तर स्वाती छान अशी रांगोळी काढत होती. त्याच्यात तिला थोडीशी मदत केली. मग आधू आणि मी खाली गेलो, छान असा फोटो सेशन झाला आमचा. आता शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना मी येऊस्तोपर्यंत झालेली होती, त्यामुळे दर्शन घेण्यासाठी तिथे गेले. छान अशी मूर्तीची स्थापना केलेली होती, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर मुलांचा छान पेंटिंगचा कार्यक्रम अरेंज केला गेला होता, तर तो बघितला. त्याच्या अगोदर तिथे योगा सेशनही घेतण्यात आलं होतं. छान अशा महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर निघाले क्विज कॉम्पिटिशनसाठी. छान असा क्विज कॉम्पिटिशन अरेंज केला होता बरं का मंडळी. लास्ट इयर मस्त असं ट्रेजर हंट झालं होतं. दरवर्षी काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न सोसायटी मेंबर करतात आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम घेतात. तर त्यानंतर आम्ही निघालो आपल्या क्विज कॉम्पिटिशनकडे. त्यामध्ये होते 2-3 राउंड, त्याच्यावर सुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतली होती. शिवाजी महाराजांवर असणारे छान असे प्रश्न इतिहासातले काढले होते. लहान मुलांनी सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट केलं आणि आजकालच्या इंग्लिश मीडियम मधील मुलांना आपल्यासारखा एवढा इतिहास शिकवला जात नाही महाराजांचा. पण तरी सुद्धा मुलांना इतिहासातल्या एवढ्या प्रश्नांची उत्तरं येत होती, हे पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं. आणि आनंदही खूप जास्त झाला, की घराघरातून मुलांना इतिहास शिकवला जातोय. शिवाजी महाराज शिकवले जात आहेत, मावळे शिकवला जात आहेत. आणि याच्यानंतर म्हणजे शेवटचा राऊंड तुम्हाला फार आवडला. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रसंग दिला जाणार होता. त्या प्रसंगावर तुम्हाला एखादा ऍक्ट करायचं होतं, पोवाडा रचायचा होता, कविता रचायची होती. हा तर माझा आवडीचा विषय होता. छान असा आम्हाला पावनखिंडीचा विषय आला. त्यानंतर आम्ही एक छान ऍक्ट त्या ठिकाणी सादर केला. बाकीच्यांनी खूप छान ऍक्ट सादर केले. तर रन टाइम त्या ठिकाणी जो मी एक पोवाडा रचलाय, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. स्वराज्यावर अंधाराची शाल, पन्हाळगडी पडला सिद्धीचा वेडा, महाराजांसमोर पेच हा केवडा, पाठीशी होता आऊ साहेबांचा आशीर्वाद थोर, अडचणीत कामी आला मावळ्यांचा शिवा काशीद पोर, सोबतीला मावळ्यांची साथ भक्कम, बाका होता मात्र हा प्रसंग, बाजींनी दिला आधाराचा हात, कसा विसरेल राजा माझा मावळ्यांची ही साथ, होते मावळे म्हणून जगले हे स्वराज्य, विशाळगडी पोचला राजा जेव्हा, खिंडीत मावळ्यांनी प्राण सोडला तेव्हा, घोडखिंड झाली पावन, मावळ्यांच्या या रक्तदानानं, आठवतील पिढ्या हे बलिदान, पुढील किती तरी दशकात. कविता आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.